नमस्कार बंधू भगिनींनो, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा सर्व जीवनपट संक्षेपाने आपल्यासमोर मांडलेला होता। दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्र ही समाज सुधारकांची भूमी आहे, संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी चालतात त्या चळवळीमध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा दृष्टीसमोर ठेवूनच या महाराष्ट्रामध्ये सामाजिक परिवर्तन घडलेला आहे। फुले शाहू आंबेडकरांचा हा परिवर्तनवादी विचार खऱ्या अर्थानं किंवा त्यांचा हा जो परिवर्तनाचा रथ पुढे घेऊन जाण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलं। आणि याबद्दल मी आपल्याला फुले शाहू आंबेडकरांनी जो बहुजन उद्धारासाठी शिक्षणाचा मंत्र दिला तो शिक्षणाचा मंत्र गोपीनाथरावजींनी आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे उतरविला आणि बहुजनाच्या शिक्षणाची शिक्षण विकसित करण्यासाठी किंवा बहुजनांना अधिक शिक्षित करण्यासाठी त्यांनी कशा प्रकारचे प्रयत्न केले हाही विचार यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला। मी आपल्याला हे सांगितलं की फुले शाहू आंबेडकरांनी आपल्या पद्धतीनं मग शेतकऱ्यांच्या आसोडाच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी केलेलं काम असेल, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आणलेल्या काही योजना असतील किंवा बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये मग संविधानात असेल की अन्य अनेक वेळेस शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केलेलं काम असेल, तर या तिन्ही महापुरुषांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीला अधिक महत्त्वाचं स्थान दिलं। तेच काम खऱ्या अर्थानं लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेलं आपल्याला दिसून येतं। इथपर्यंत आपण पाहिलं होतं। आज मला या तिसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जो विचार आपल्यासमोर मांडावायचा आहे तो हा की फुले शाहू आंबेडकरांनी बहुजनाच्या उद्धारासाठी जे विकसित आहेत त्यांच्याबरोबर जे वंचित आहेत त्यांना पोहोचवण्यासाठी आरक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे या प्रकारचा विचार मांडला नव्हे, तो अंमलात देखील आणलेला आहे। ज्यामध्ये विशेषत्वानं राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये वंचितांच्यासाठी आरक्षणाची व्यवस्था आणलेली आपल्याला दिसून येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील संविधान निर्मितीमध्ये वंचितांना विशेषत्वानं आरक्षण दिलं। आज जो काही वंचित समाज काही अंशी विकसित झालेला दिसतोय त्याचं खरं जर सूत्र काय असेल तर या वंचितांना दिलं गेलेलं आरक्षण आणि याच आरक्षणाचा जो लढा आहे तो पुढे घेऊन जाण्याचं काम गोपीनाथरावांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं दिसून येतं। आज आपण पाहतोय की मराठा आरक्षणचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी गोपीनाथ मुंडे साहेबांनी सतत प्रोत्साहन दिलेलं आहे। मराठा समाजात देखील गरीब माणसं आहेत, मराठा समाजामध्ये देखील आर्थिक विपन्नावस्थेमध्ये जगणारी बरीचशी माणसं त्यांनी स्वतः अनुभवलेली होती, बघितलेली होती आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या प्रकारची भूमिका त्यावेळेला गोपीनाथरावांनी घेतलेली आहे। म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाला देखील गोपीनाथरावजींचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा होता, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। वंजारी समाज हा भटका समाज आहे, या समाजाला देखील विशेषत्वानं आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आपल्याला माहीत असेल की त्यांच्याच प्रयत्नामुळं या समाजाला 2% NTDच्या माध्यमातून आरक्षण प्राप्त झालेलं आहे। आज जो काही वंजारी समाजाचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला दिसतो त्यामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे, ही गोष्ट समाजाला कधीच विसरता येण्यासारखी नाही आहे। माझे धनगर बांधव, आजही बरेच धनगर बांधव असे आहेत की ज्यांच्या घरापर्यंत शिक्षणाचा सूर्याची किरण पोहोचलेले नाही आहेत, विकास त्यांच्या दारापर्यंत गेलेला नाही आहे आणि तो विकास जर त्यांना खऱ्या अर्थानं घडवून आणायचा असेल तर माझ्या धनगर बांधवांना देखील आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी गोपीनाथरावांनी केलेले प्रयत्न आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहेत। मंडल आयोग या देशामध्ये VP सिंगांनी लावला। गोपीनाथरावजी हे कमंडलाच्या पक्षामध्ये होते, भारतीय जनता पार्टीचा या मंडल आयोगाला विरोध होता आणि गोपीनाथरावजी हे भारतीय जनता पक्षामध्ये होते, कमंडलाच्या पक्षामध्ये होते। असं असताना देखील त्या कालावधीमध्ये पक्षाचा आदेश धुडकावून गोपीनाथरावजींनी ओबीसींच्या उन्नतीसाठी मंडल आयोग लागू झाला पाहिजे या प्रकारची भूमिका घेतलेली आहे। पक्षात राहून पक्षाच्या विरोधामध्ये जाऊन
ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी, मंडल आयोग लागू करण्यासाठी त्यांनी केलेली जी धडपड आहे, यातनं आपल्या एक गोष्ट लक्षात येते की त्यांना पद, सत्ता, पैसा यापेक्षाही वंचितांचा विकास महत्त्वाचा वाटलेला आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये जे काही आपल्याला माहीत असेल मंडल आयोग लागू झाला, त्यामध्ये गोपीनाथरावांना देखील अत्यंत महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला कधीच विसरता येणार नाही आहे. त्यांनी ओबीसीची जनगणना झाली पाहिजे या प्रकारची मागणी संसदेमध्ये अनेक वेळेला केलेली आहे. कारण जोपर्यंत ओबीसींची जनगणना होणार नाही आहे तोपर्यंत त्यांची लोकसंख्या लक्षात येणार नाही. लोकसंख्या जोपर्यंत लक्षात येणार नाही आहे तोपर्यंत त्यांना खऱ्या अर्थानं लोकसंख्येनुसार जे वेगवेगळ्या प्रकारचे लाभ मिळायला पाहिजे ते मिळणार नाही आहेत. आणि म्हणून ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही गोष्ट त्यांनी छगन भुजबळांच्या आणि केंद्रातले तिन्ही जे यादव आहेत या यादवांच्या मदतीनं आणि स्वतः देखील ही मागणी लावून धरलेली संसदेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओबीसींच्या बद्दल जसा त्यांच्या अंतःकरणामध्ये ओबीसींना आरक्षण मिळावं ही कळ होती, तशाच प्रकारे या देशामध्ये राहणारा मुस्लिम बांधव तोही काही संपूर्णपणे विकसित झालेला नाही आहे. त्यांच्याकडेही बरीचशी गरिबी आहे. त्यांचा देखील बॅकलॉग बऱ्याच अंशी भरायचा राहिलेला आहे आणि त्यामुळे त्यांना देखील आरक्षण मिळावं सच्चर आयोगाच्या शिफारसीनुसार या प्रकारची भूमिका देखील त्यांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांनी जो आरक्षण बहुजनाच्या उन्नतीसाठी महत्त्वाचा हा विचार मांडला होता, तोच विचार गोपीनाथरावजींनी आपल्या आयुष्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून या अर्थानं देखील या तिन्ही महापुरुषांचे विचारांचा आरक्षणाचा रथ पुढे घेऊन जाण्याचं काम गोपीनाथरावजींनी केलं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समरसतेला महत्त्व दिलं. सामाजिक समरसता यालाच आपण सोशल इंजिनिअरिंग असं म्हणतो. गोपीनाथरावने देखील राजर्षी शाहू महाराजांचा हा सामाजिक समरसतेचा विचार आपल्या जीवनामध्ये उतरविलेला दिसून येतो. जे सत्तेपासून वंचित आहेत त्यांना सत्तेमध्ये आणायचं असेल तर सत्तेपासून वंचित असणाऱ्या समाज घटकातील जी कोणी धडपड करणारे कार्यकर्ते नेते असतील त्यांना सोबत घेतलं पाहिजे. सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून त्यांना सत्तेच्या जवळ घेऊन गेलं पाहिजे. हा विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सामाजिक समरसता किंवा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग या राज्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्यासाठीच म्हणून आपल्याला माहीत असेल की राजू शेट्टींना त्यांनी आपल्यासोबत घेतलेला आहे. दलित समाजामध्ये रामदास आठवलेंचा सारख्या नेत्याचा काही पक्षांनी वापर करून घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम केलेलं होतं. असं रामदास आठवलेंसारख्या दलित समाजातल्या नेत्याला देखील आपल्यासोबत घेऊन बळ देण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. धनगर समाजातला अत्यंत धडपडे असणारं व्यक्तिमत्व म्हणजे महादेव जानकर यांना देखील त्यांच्या पक्षाला आणि त्यांना आपल्यासोबत घेतलं आणि धनगर समाजाला देखील एक चेहरा महादेव जानकरांच्या माध्यमातून मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतोय. मराठा समाजामध्ये देखील विनायक मेटेंसारखं एक नेतृत्व त्यांना त्यांनी आपल्यासोबत घेतलं आणि त्यांना सोबत घेऊन देखील मराठा समाजाला या प्रवाहामध्ये जे आणखीन आलेले नाहीत त्यांना आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करत होते. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं जर न्याय मिळायचा असेल तर त्यांचे नेते सदाभाऊंना देखील आपण आपल्यासोबत घेतलं पाहिजे. या भूमिकेतून त्यांनी सदाभाऊंना आपल्यासोबत घेतलेलं आहे. विजयकुमार गावित आदिवासी नेते आहेत. या आदिवासी नेत्याला देखील आपल्यासोबत घेऊन आदिवासींच्या विकासासाठी या नेतृत्वाला पुढे करून त्यांच्या विकासाला बळ देण्याचं काम केलं आपल्याला दिसून येतं. मातंग समाजामधील दिलीप कांबळे आहेत. एका सामान्य कार्यकर्त्याला आपल्यासोबत घेऊन त्याला देखील मंत्रिपदापर्यंत त्यांना घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एका अर्थानं समाजातल्या वंचित घटकाचे जे काही नेतृत्व करणारी नेते मंडळी होती केवळ सत्तेच्या बाहेर राहून जर ही काम करत राहिली असती तर वंचित समाजाला खऱ्या अर्थानं न्याय मिळणार नाही. तेव्हा यांना आपल्यासोबत घ्यावं आणि यांना जर आपण सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रयत्नातनं त्या समाजाला न्याय मिळेल आणि खऱ्या अर्थानं सोशल इंजिनिअरिंग होईल. हा विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही सामाजिक समरसता खऱ्या अर्थानं शाहू महाराजांच्या विचारांची ही सोशल इंजिनिअरिंगची कल्पना पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पांडुरंग फुंडकरांसारखं नेतृत्व असेल, सूर्यभान वहाणेंसारखं नेतृत्व असेल, नाथाभाऊ खडसेंसारखे नेतृत्व असेल, या सगळ्या नेतृत्वांना बळ देण्याचं काम सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून
आमदार सुरजीत सिंह ठाकूर बोलत असताना एकदा ते असं म्हणाले होते. सुरजीत सिंह ठाकूर म्हणाले की आम्ही केशवरावजी धोंडगे साहेबांच्याकडं भेटायला गेलो होतो. त्यावेळेला केशवरावजी धोंडगे साहेबांनी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना म्हटलं होतं की राजर्षी शाहू महाराजांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक समरसता किंवा सोशल इंजिनिअरिंग घडून आणण्याचं काम जर कुणं केलं असेल तर ते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलेलं आहे. केशवरावजी धोंडगे साहेबांसारख्या ज्यांनी की प्र. के. अत्रेबरोबर वैचारिक लढाई लढलेली आपल्याला दिसून येते, अशा नेतृत्वानं गोपीनाथरावांच्या कार्याचं कौतुक करणं, यातच गोपीनाथरावजींनी केलेलं काम किती महत्त्वाचं होतं ही गोष्ट आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे. पुढे जर आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ना आपण सगळेच जण आपल्या सर्व बहुजनांचे महानायक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी 1949ला या ठिकाणी 1949ला गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा जन्म झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण हे 6 डिसेंबर 1956ला झालेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला बाबासाहेब हे जग सोडून गेले त्यावेळेला गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे 7 वर्षाचे होते आणि थोडंफार त्यांना कळायला लागलेलं असेल. त्या काळापासून डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव निश्चितपणे त्यांच्या बालमनापासूनच त्यांच्यावरती झालेला आपल्याला दिसून येतो. आपण असं म्हणतो की वसंतराव भागवतांच्या परिणाम त्यांच्यावरती झाला आणि ते खऱ्या अर्थाने या चळवळींच्या मध्ये आले. परंतु हे जरी खरं असलं तरी मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचा देखील प्रभाव गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जीवनचरित्रावर झालेला आहे. ही गोष्ट आपल्याला अजिबात नाकारता येत नाही आहे. कारण पुढे जे गोपीनाथरावांनी काम केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला धरूनच केलेलं आहे, अनुसरूनच केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी जो मंत्र दिला होता बघा ना, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांनी बहुजन उद्धारासाठी कोणता मंत्र दिला? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि त्यापैकीतला शिका, शिक्षणाचा मूलमंत्र गोपीनाथरावजींनी आपल्याला स्वतः तर शिक्षण घेतलंच, पण तो बहुजन उद्धारासाठी शिक्षणाचा मूलमंत्र कशा पद्धतीने आपल्या आयुष्यभर त्यांनी वेगवेगळ्या कार्याच्या माध्यमातून पुढे घेऊन गेले याचा विचार मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर मांडलेलाच असल्यामुळे त्याची पुनरुक्ती आता इथं काही करणार नाही आहे. बाबासाहेबांनी दुसरा मंत्र दिला होता, संघटित व्हा. बाबासाहेब काय म्हणाले की आपल्याला जर खऱ्या अर्थानं वंचितांना, बहुजनांना उद्धार करून घ्यायचा असेल तर आपण सगळ्यांनी संघटित होणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बहुजनांची उन्नती ही संघटित झाल्याशिवाय होणार नाही. आणि जर आपल्याला बहुजनांना शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे, त्याला सगळ्याच पातळ्यांवरती शून्यातून सुरुवात करायची आहे आणि मग अशी शून्यातून जर बहुजनांना सुरुवात करायची असेल तर त्यांना सगळ्यांना एकत्र आल्याशिवाय, संघटित झाल्याशिवाय त्यांच्या पदरात काहीच पडणार नाही आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी दुसरा मंत्र दिला होता, संघटित व्हा. आपल्याला माहीत असेल की गोपीनाथरावांनी संघटित व्हा हा बाबासाहेबांचा मंत्र आपल्या आयुष्यामध्ये उतरविला आणि त्यांनी आयुष्यभर या वंचितांच्या, बहुजनांच्या संघटना किंवा त्यांना संघटित करण्याचं काम केलेलं आहे. माधवचा मंत्र त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये उतरविलेला आपल्याला दिसून येतो. माधव, मा म्हणजे माळी, द म्हणजे धनगर, व म्हणजे वंजारी. महाराष्ट्रातली जी काही बहुजनातली, वंचितांतली या मोठ्या जाती आहेत, ज्यामध्ये माळी आहे, धनगर आहे आणि वंजारी आहे, या तिन्ही जातींना एकत्र करून माधवचा मंत्र, माधवचा फॉर्म्युला त्यांनी महाराष्ट्रामध्ये राबवलेला आपल्याला दिसून येतो. आणि या माधवच्या फॉर्म्युल्यानुसार या तिन्ही जातीतल्या लोकांना संघटित करण्याचं काम गोपीनाथरावांनी केलं. ही गोष्ट आपल्याला कधीही विसरता येणार नाही आहे. जसं की विलासरावजींचा एक प्रसिद्ध शब्द होता मामुली. मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत यांच्यासाठी ते मामुली हा शब्द वापरायचे. तसे गोपीनाथरावांनी माधव या मंत्राचा जप केला म्हणण्यापेक्षा माधव या मंत्राला प्रत्यक्षात उतरविण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. बहुजनांना संघटित करण्यासाठी त्यांनी पायाला भिंगरी बांधून राज्यभर अनेक दौरे काढलेले आहेत आणि अनेक सभा संमेलनाला ते उपस्थित राहून या बहुजनांना संघटित करण्याचं प्रामाणिक काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. मारवाडी समाजातील देखील धरमजी चोरडिया यांना नेतृत्व
करण्याची संधी त्यांनी प्राप्त करून दिलेली आहे. माळी समाजातले प्राध्यापक ना. स. फरांदे सर असतील, धनगर समाजातले त्या काळातले अण्णा डांगे असतील, अशी जी काही नेते मंडळी होती त्या समाजातली, त्या जातीतली, त्यांना सत्तेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या समाजाला संघटित करण्याचं काम मला असं वाटतं गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलेलं आहे. वंजारी समाजाला देखील दसरा मेळाव्याच्या निमित्तानं असेल एकत्र आणण्याचं काम आणि एका छताखाली या सगळ्यांना उभं करण्याचं काम, मला असं वाटतं संघटित करण्याचं काम गोपीनाथरावजींनी केलं. ही गोष्ट आपल्याला कधीही विसरता येणार नाही आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा मंत्र त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये उतरविला. बहुजनांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केला. बाबासाहेबांचं हे जे काही शिक्षणाचा विचाराचा रथ होता तो पुढे ओढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. बाबासाहेबांनी जो संघटित व्हा दुसरा मंत्र दिला होता, हा देखील विचार पुढे घेऊन जाण्याचं काम कसं केलं गोपीनाथरावजींनी ते आपल्यासमोर मी मांडलं. आणि बाबासाहेबांनी तिसरा विचार दिलेला होता, तो म्हणजे संघर्ष करा. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की वंचितांना संघर्ष केल्याशिवाय काहीही मिळणार नाही आहे. धैर्यहरी पलंगावरी ही वृत्ती जर आपण ठेवाल तर आपल्याला काहीही मिळणार नाही आहे. जर काही मिळवायचं असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल. हा तिसरा मूलमंत्र बहुजन उद्धाराचा बाबासाहेबांनी दिलेला होता. तोच मंत्र गोपीनाथरावांनी आपल्या आयुष्यात उतरविलेला आपल्याला दिसून येते. गोपीनाथरावांनी देखील संघर्ष महत्त्वाचा आहे म्हणून आयुष्यभर संघर्ष केलेला. एक गोष्ट खरी आहे की आपल्याला जर संघर्ष करायचा असेल तर त्या संघर्ष करणाऱ्याला हे कळालं पाहिजे की आपण कुणाच्या विरोधात संघर्ष करायचा आहे, त्या संघर्षाची दिशा काय असावी हे देखील आपल्याला ठरवता आलं पाहिजे. ज्यांना संघर्षाची योग्य दिशा कळते त्यांना केलेल्या संघर्षात यश आल्याशिवाय राहत नाही. जर संघर्षाची दिशा कळाली नाही तर वाळूत पाणी टाकल्यानंतर त्याच्यातनं त्याचा काहीही फायदा होत नाही आहे. तसंच आपला संघर्ष निष्फळ होण्याची शक्यता असते जर आपल्याला त्या संघर्षाची दिशा लक्षात नाही आली तर. दुसरी गोष्ट, संघर्ष कुणाविरुद्ध करायचा आहे हे देखील संघर्ष करणाऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे. गोपीनाथरावांना हे माहिती होतं की संघर्ष आपल्याला कुणाच्या विरोधामध्ये करायचा आहे. गोपीनाथरावजींनी आयुष्यभर जो संघर्ष केला तो आहेरे वर्गाच्या विरुद्ध केलेला आहे. समाजव्यवस्थेमध्ये दोन प्रकारचे वर्ग असतात, एक आहेरे वर्ग, दुसरा नाहिरे वर्ग. आहेरे म्हणजे ज्यांच्याकडे सगळ्याच गोष्टी उपलब्ध आहेत, आहे आहे आहे. आणि नाहिरे वर्ग ज्यांच्याकडं सत्ता नाही आहे, संपत्ती नाही आहे, संस्कृती नाही आहे, काहीच नाही आहे, असा एक नाहिरे वर्ग आहे. गोपीनाथरावांनी नाहिरे वर्गाचा प्रतिनिधित्व केलं आणि आहेरे वर्गाच्या विरुद्ध आयुष्यभर संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतो. भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये गोपीनाथरावांनी संघर्ष केलेला आहे. प्रस्थापित जे मग ते राजकीय क्षेत्रातले असतील की अन्य कुठल्या क्षेत्रातले असतील त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी संघर्ष केलेला आहे. समाजव्यवस्थेमध्ये एवढे अनर्थ एका अविद्येने केले हे महात्मा फुलेंचं जे ब्रीदवाक्य ते गोपीनाथरावांच्या मनावरती कोरलं गेलेलं होतं. आणि म्हणून बहुजन उद्धार सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर ते अज्ञान आहे. या अज्ञानाच्या विरोधामध्ये देखील त्यांनी संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतो आहे. आणि संघर्ष करणाऱ्याला तिसरी गोष्टही लक्षात आली पाहिजे की संघर्ष कुणासाठी करायचा आहे. मी आपल्याला सांगितलं की संघर्षाची योग्य दिशा आपल्याला ठरवता आली पाहिजे, म्हणजे संघर्ष कुणा विरुद्ध करायचा आहे, संघर्ष कुणासाठी करायचा आहे. मी आताच आपल्याला सांगितलं की संघर्ष कुणासाठी केला गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी, नाहिरे वर्गासाठी केलेला आहे, वंचितांसाठी केलेला आहे, उपेक्षितांसाठी केलेला आहे, दलितांसाठी केला आहे, भटके मुक्तांच्यासाठी केलेला आहे. म्हणजेच बहुजन उत्थानासाठी गोपीनाथरावजींनी संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी गोपीनाथरावजींनी संघर्ष केलेला आहे. कुणाच्या विरोधामध्ये संघर्ष केलेला आहे? अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांचा संघर्ष अन्यायाच्या विरोधामध्ये आहे. तुम्ही बघा, ते शिकायला असतानाच आणीबाणी जी इंदिरा गांधींनी या देशामध्ये लावलेली होती, एक प्रकारचा हा भारतीय स्वातंत्र्यावरती गदा होती. एक प्रकारचा शासनाकडनं सामान्य माणसांच्यावरती अन्यायच केला जात होता. याच्या विरोधामध्ये गोपीनाथरावांनी पहिला संघर्ष विद्यार्थी दशेमध्येच केलेला आपल्याला दिसून येतो. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीला त्यांनी पाठिंबा दिला आणि या आणीबाणीच्या विरोधामध्ये ते रस्त्यावर उतरले. त्यामुळं तुम्हाला मागेच्या व्हिडिओत मी सांगितलं की त्यांना 3 महिने हर्सुलच्या जेलमध्ये, त्यानंतर नाशिकच्या जेलमध्ये कारावास सहन करावा लागला. कारावास जरी सहन झाला तरी हरकत नाही, परंतु मी
अन्यायाच्या विरुद्ध न्यायासाठी संघर्ष करणारच आहे। या प्रकारचा संघर्ष ते आयुष्यभर अन्यायाच्या विरोधामध्ये करत आलेले आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। त्यांनी विरोधी पक्षामध्ये काम करत असताना सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतो। एवढंच नाही तर स्वपक्षातल्या लोकांच्या देखील विरोधामध्ये ते लढलेले आहेत। स्वजातीतल्या लोकांच्या, स्वपरिवारातल्या लोकांशी देखील त्यांना आयुष्यभर संघर्ष करावा लागलेला आहे। गोपीनाथरावांचा संघर्ष हा जाती अंताच्या लढ्यासाठीचा संघर्ष आहे। गोपीनाथरावांनी जो संघर्ष केला तो कशासाठी केला? जाती अंताच्या लढ्यासाठी केलेला आहे। आणि म्हणून आंतरजातीय विवाह त्या कालावधीमध्ये त्यांनी प्रज्ञाताईशी केलेला आहे। एक वंजारी समाजातला मुलगा ब्राह्मण समाजातल्या आमच्या प्रज्ञाताई प्रमोद महाजन यांच्या भगिनी, त्यांच्याबरोबर त्या काळामध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह केला। यातून आपल्या लक्षात येतं की त्यांना या समाजव्यवस्थेमधली ही जातीची जी काही उतरंड उभी आहे त्या उतरंडीला त्यांना खऱ्या अर्थानं शिव द्यायचा होता। आणि म्हणून पहिल्यांदा आधी केले मग सांगितले याप्रमाणे आंतरजातीय विवाह करून जाती अंताच्या लढ्याला त्यांनी प्रारंभ केलेला आपल्याला दिसून येतो। आंतरजातीय विवाह त्यांनी जेव्हा 1978ला केला त्यानंतर त्यांना निवडणुकीमध्ये पराभव देखील पत्करावा लागला, कारण काही मतदारांच्या मनात ही भावना आली की गोपीनाथरावांनी ही चुकीचा निर्णय घेतलेला आहे। परंतु त्या पराभवानं देखील गोपीनाथरावजी खचून गेलेले नाही आहेत किंवा निर्णयापासून बाजूला गेले नाहीत, तर जो मनात घेतलेला निश्चय आहे त्या निश्चयाला पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं। त्यांचं म्हणणं असं होतं की आपण जर प्रामाणिकपणे संघर्ष केला तर आपल्याला कधीही पराजय जरी होत असला तरी आपण आयुष्यभर पराभूतच हो असं समजण्याचं कारण नाही आहे। माणूस निश्चितपणे एक ना एक दिवस त्याला यश प्राप्त होतं, फक्त त्याचे पाय मात्र जमिनीशी घट्ट असले पाहिजेत। आणि म्हणून त्यांनी या प्रकारचे संघर्ष करत असताना कधीही मनातनं खचलेले आपल्याला दिसून येत नाही आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं म्हणून नामांतराची चळवळ मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चाललेली होती। तर त्या कालावधीमध्ये आपला पक्ष हा उजव्या विचारसरणीचा पक्ष होता। भारतीय जनता पार्टीचा या नामांतराला विरोध होता आणि त्याच पक्षामध्ये गोपीनाथरावजी काम करत होते। परंतु पक्षाचा विचार न करता बाबासाहेबांसारख्या विश्वरत्नाचं नाव या विद्यापीठाला मिळालं पाहिजे यासाठी आपल्याला माहिती आहे की त्यांनी 1980च्या प्राध्यापक जोगेंद्र कवाडे व बाबा आढाव यांच्या लॉंग मार्चामध्ये सहभाग नोंदवलेला आपल्याला दिसून येतो। 14 दिवसाचा येरवाडा तुरुंगवास त्यांनी पत्करलेला आहे। परंतु मला असं वाटतं की हा नामांतराचा प्रश्न त्यांनी अर्धवट सोडलेला नाही आहे। आज जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये गोपीनाथरावांचा महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। म्हणून नामांतरासाठी त्यांनी केलेला संघर्ष देखील आपण लक्षात घेतला पाहिजे। ते त्यावेळेला म्हणाले होते की निर्णय घ्या नामांतर करण्यासाठीचा, नाहीतर मंत्र्यांच्या गाड्या आम्ही फिरू देणार नाहीत। ही गोष्ट लक्षात घ्या की इतकं जेवढं सोपं समजू नका की आम्ही नामांतर होऊ देणार नाहीत। आम्ही नामांतरण केल्याशिवाय राहणार नाही आहेत। सरकार जर या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहत नसेल तर मंत्र्यांच्या गाड्याच आम्ही फिरू देणार नाहीत। या प्रकारचा पवित्रा गोपीनाथरावजींनी घेतलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच या सगळ्या गोपीनाथरावांच्या आणि परिवर्तनवादी सगळ्यांच्या रेट्यापुढे सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि 14 जानेवारी 1994ला शरद पवारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं औरंगाबादच्या किंवा आजकाल आपण त्याला संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरच्या विद्यापीठाचं नामांतर केलेलं आपल्याला दिसून येतं। प्रस्थापितांच्या विरोधातील संघर्ष कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये त्यांनी केलेला ही गोष्ट लक्षात घ्या। प्रस्थापित जी काही लोक होते, मग ते भांडवलदार असतील, मग ते साखर कारखानदार असतील, तर यांच्या विरोधामध्ये देखील या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये सत्तेमध्ये बसलेले जे कोणी काय प्रस्थापित असतील यांच्या विरोधामध्ये त्यांनी संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतो। ऊसतोड कामगारांचं त्यांनी संघटन केलेलं आपल्याला दिसून येतं। कारखाने स्वतः काढलेले, ऊसाचा रस पिणाऱ्यांना काही ऊस कारखाना कसा चालवतात याची माहिती असू शकते का, अशा प्रकारची जेव्हा त्यांच्यावर टीका झाली होती तेव्हा अटल बिहारींच्या सरकार असताना त्यांनी 1 दिवसामध्ये परळी येथील साखर कारखान्याची मान्यता आणली आणि आशिया खंडातला एक उत्कृष्ट कारखाना म्हणून त्यांनी तो कारखाना चालवून दाखवला होता। आणि ज्यांनी त्यांच्या कारखान्यावरती किंवा त्यांच्या वरती
कारखानदार यांना काय कळते म्हणून टीका केली होती, त्यांच्याच हातानं त्यांनी पारितोषिक स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. कारखाने आणि हा कारखाना त्यांचा जो काय अपमान केला गेला होता त्यामुळे त्यांनी काढलेला आपल्याला दिसून येतो. खरं तर असं पाहायला मिळत नाही आहे, परंतु गोपीनाथरावांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की ऊस तोड कामगारांचे नेतेही तेच आहेत आणि कारखानदारही तेच आहेत. म्हणजे मालकांचाही नेता तेच आणि जे मजदूर म्हणून ऊसतोड काम करतायत त्यांचे नेते म्हणून देखील तेच आहेत. शक्यतो असं कधी होताना दिसत नाही आहे. पण गोपीनाथरावजी या गोष्टीला अपवाद आहेत की स्वतः कारखानदार असून कारखानदारांचा देखील नेतृत्व गोपीनाथरावजी करतात आणि ज्या कारखानदारांच्या विरोधामध्ये ऊसतोड कामगार सतत संघटन करत असतात, सतत त्यांच्या विरोधात मोर्चे काढणारे हे ऊसतोड कामगार, परंतु ते देखील आम्हाला न्याय हे गोपीनाथरावजीच देऊ शकतील आणि आमच्या ऊसतोड कामगारांचे खरे नेते कोण आहेत तर गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहेत. अशा पद्धतीने दोन्ही ठिकाणचं नेतृत्व ते करत असताना आपल्याला दिसून येतात. राजकीय क्षेत्रासाठी त्यांनी संघर्ष केला, राजकीय क्षेत्रात संघर्ष केलेला आहे. राजकीय क्षेत्रामधले जे काही प्रस्थापित असतील, शिक्षण क्षेत्रातले जे काही प्रस्थापित असतील, या सगळ्यांच्या विरोधामध्ये गोपीनाथरावांनी आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष केला आपल्याला दिसून येतो. भ्रष्टाचाराच्या विरोधातली देखील त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरचा संघर्ष केलेला आहे. त्यांना हे माहिती होतं की लाल दिव्याच्या गाडीसाठी जीव कासावीस करता, लाल दिव्याच्या गाडीसाठी जीव कासावीस करता, पण ज्यांच्या घरी दिवाच नाही त्यांच्यासाठी काय करता, ज्यांच्या घरी दिवा नाही आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, यासाठीचं काम त्यांनी आयुष्यभर केलेलं आपल्याला दिसून येतं. सामाजिक वनीकरण विभागामध्ये जो भ्रष्टाचार झालेला होता, या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये अखंड तांडव करण्याचं काम गोपीनाथरावजींनी केलेलं आहे. औषधांचे बनावट लेबल लावून जी विक्री केली जात होती आणि त्याच्यातनं जो भ्रष्टाचार केला गेला त्याच्या विरोधामध्ये गोपीनाथरावजींनी रान उठवलेलं आपल्याला दिसून येतं. महाविद्यालयीन शिष्यवृत्ती जी काही विद्यार्थ्यांना दिली जाते त्याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला गोपीनाथरावांच्या लक्षात आला. त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि याच्या विरोधामध्ये देखील भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये त्यांनी सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी त्याचा पाठपुरावा केलेला आपल्याला दिसून येतो. आदिवासी विकास महामंडळामध्ये गैरव्यवहार झालेला त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याचा देखील छडा लावून त्यांना न्याय मिळवून देण्याचं आणि भ्रष्टाचारी लोकांना जेरबंद करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आरोग्य खात्यामध्ये गैरव्यवहार झालेला, भ्रष्टाचार झालेला त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याची देखील सखोल चौकशी करून दोषींना दंड दिलेला गेला आहे आणि ज्यांच्यासाठी या योजना आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये गोपीनाथरावजी सतत संघर्ष करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर खंडणी बहादर किंवा गुन्हेगारांच्या विरोधातला संघर्ष देखील सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेला आहे. मुंबई ही त्या काळामध्ये डॉनच्या विळख्यामध्ये होती, बरोबर आहे की नाही. अशा डॉनच्या विळख्यात असणाऱ्या मुंबईमध्ये काम करणं अवघड होतं. त्या काळामध्ये गोपीनाथरावजी युतीच्या सरकारमध्ये गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईला या डॉनच्या विळख्यातनं वाचवण्याचं काम केले. एन्काउंटर कितीतरी केलेलं आपल्याला दिसून येतात. हॉलिवूडला जी लोक घाबरून गेलेले होते आणि हॉलिवूडच्या लोकांना या डॉन लोकांनी त्यांना खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की ताणतणावामध्ये ठेवलेलं होतं. अनेकांना किडनॅप केलं जात असायचं, खंडणी वसूल केली जायची. तर अशा या हॉलिवूडच्या लोकांना खऱ्या अर्थानं बळ देण्याचं काम, सुरक्षा देण्याचं काम गोपीनाथरावांनी केलं. त्याचा उल्लेख आजही अनेक अभिनेत्री करताना आपल्याला दिसून येतात. डॉन आणि भाईंचं राज्य संपवण्याचं, अनेक गँग अस्तित्वात होत्या त्या संपवण्याचं काम गोपीनाथरावांनी केलेलं आहे. पोलिसांना आदेश देऊन 85 गुंडांना यमसदनाला पाठवण्याचं काम त्यांनी गृहमंत्री असताना केलेलं आहे. हे काही म्हणावं तेवढं सोपं काम नाही आहे, कारण गुंडांच्या नादी लागल्यानंतर गुंड कधी अशा नेतृत्वाचा बार वाजवतील सांगता येत नाही आहे. परंतु स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी अशा प्रकारचे निर्णय घेतलेले आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या राज्यातली गुंडगिरी असेल, दहशत असेल, जातीय दंगली असतील, बॉम्बस्फोट असतील, या घडवून आणणाऱ्या लोकांना जरब बसवण्याचं काम, म्हणूनच मी म्हणालो की खंडणी बहादर आणि गुन्हेगारांच्या विरोधातील संघर्ष तीव्र पद्धतीने केलेला आपल्याला दिसून येतो. गोपीनाथरावांनी अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये देखील संघर्ष केलेला आहे. जेव्हा गोपीनाथराव उपमुख्यमंत्री होते आणि या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी होते, मनोहर जोशी म्हणाले की माझा गणपती दूध पिला. त्यावेळेला गणपतीनं दूध पिल्याची सगळीकडे चर्चा असताना गोपीनाथरावजींना देखील पत्रकारांनी विचारलं की तुमचा गणपती दूध पिला का. तर गोपीनाथरावजी म्हणाले की
की आमचा बहुजनाचा गणपती कधीच दूध पित नाही, माझ्या गणपतीनं दूध पिलेलं नाही, हे सडेतोडपणे आणि खरं उजव्या पक्षामध्ये राहून सांगण्याचं धारिष्ट्य त्यांच्याकडे होतं. आणि म्हणून त्यांनी अंधश्रद्धेला आपल्या आयुष्यामध्ये कधीच स्थान दिलेलं नाही आहे. त्यांना 3च मुली आहेत, परंतु मला मुलगा हवा, वंशाला दिवा हवा, अशा प्रकारची जी काही अंधश्रद्धा आपल्याकडे आहे की मुलगा असल्याशिवाय माणसाला मोक्ष मिळत नाही वगैरे वगैरे. परंतु या सगळ्याला तिलांजली त्यांनी दिली आणि आपल्या 3 मुलींच्या वरतीच त्यांनी आयुष्य काढलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे इथं देखील अंधश्रद्धेला फाटा दिलेला आपल्याला दिसून येतं. आपल्याला मला असं वाटतं की जेव्हा गोपीनाथरावजी गेले तेव्हा त्यांच्या चितेला भडागणी देण्याचं काम कुणा केलं? त्यांची ज्येष्ठ कन्या पंकजाताईंनी केलं. कदाचित त्यांनी आपल्या ज्येष्ठ कन्येला सांगून ठेवलं असेल की माझ्यानंतर भडागणी देण्याचं काम तूच करावंस. म्हणजे आपल्याकडं भडागणी देण्याचं काम हे मुली करत नाही आहेत, परत मुलांनीच केलं पाहिजे. ते नसतील तर कोणा नातेवाईकाला पुरुषालाच करायला लावलं जातं. परंतु ही जी काही अंधश्रद्धा होती, ही अंधश्रद्धा देखील मोडून काढण्याचं काम गोपीनाथरावांनी केलेलं आहे. ही गोष्ट म्हणून अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये संघर्ष करणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे. परिवाराशी देखील त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षामध्ये त्यांना त्यांच्या परिवाराशी देखील संघर्ष करावा लागलेला आहे. त्याचा उल्लेख मला विस्ताराने करण्याचं काही कारण नाही. आपण सगळ्या परिवारातला संघर्ष देखील जवळून बघितलेला आहे. आणि एवढंच नाही तर माझ्या बंधू भगिनींनो, गोपीनाथरावजींना जिवंत असताना तर संघर्ष करावाच लागला, परंतु मृत्यूच्या नंतर देखील त्यांना संघर्ष करावा लागतोय असं जर मी म्हणालो तर ते चुकीचं नाही आहे. उलट मी धारिष्ट्य करून हे सांगतो की गोपीनाथरावजी गेल्याच्या नंतर त्यांचं स्मारक करण्याबद्दल सरकारनं जाहीर केलं. त्यांच्याच प्रयत्नामुळं या राज्यामध्ये भाजपाचं सरकार आलं. त्यांनी तसं जाहीरही केलं, परंतु अद्यापपर्यंत त्यांचं स्मारक या ठिकाणी होऊ शकलेलं नाही आहे. गोपीनाथरावजींनी कमळाची शेती या राज्यामध्ये केलेली आहे. आपल्या मुलीचं नाव पंकजा ठेवलं. पंकज याचा अर्थ कमळ होतो. म्हणजे गोपीनाथरावजींचं या कमळावर म्हणजेच भाजपावर किती प्रेम होतं. जितकं प्रेम भाजपाची शेती विकसित करण्यासाठी त्यांनी केलं, भाजपासाठी जेवढं त्यांनी योगदान दिलं, मला असं वाटतं की त्यांच्या जाण्यानंतर त्यांना जेवढा न्याय पक्षाकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून मिळायला हवा तेवढा न्याय मिळालेला आपल्याला दिसत नाही आहे. त्यांच्या सुकन्येला देखील म्हणावा तेवढा न्याय मिळतोय असं वाटत नाही. ही माझी भावना नाही, तर सर्वसामान्य बहुजनांची भावना अशी आहे की पंकजाताईंना देखील त्यांच्या वडिलांनी जो काही संघर्ष करून हा पक्ष उभा केला त्या पक्षामध्ये म्हणावा तसा न्याय दिला जात नाही आहे, अशा प्रकारची चर्चा होते. ही चर्चा घडणं देखील मला असं वाटतं की गोपीनाथरावांच्या जाण्याच्या नंतर देखील त्यांना आणि त्यांच्या परिवाराला संघर्ष त्यांचा सुटलेला नाही आहे. त्यांना शेवट संघर्षच करावा लागतो आहे. ही गोष्ट मला असं वाटतं की आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून मी म्हणालो संघर्षाचं दुसरं नाव गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आणि तो संघर्ष आजही सुरू आहे. आणि अशा संघर्षाच्या स्थितीमध्ये तुम्ही आणि मी त्यांच्या अनुयायांनी त्यांना खऱ्या अर्थानं त्यांनी जो काही संघर्ष ज्या ज्या बाबींच्यासाठी केला त्याच बाबींच्यासाठीचा संघर्ष आपणही आपल्या आयुष्यामध्ये सुरू ठेवला पाहिजे. आणि गोपीनाथरावजींच्या विचारांना, कार्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. एवढीच अपेक्षा या व्हिडिओच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गोपीनाथरावांनी जो संघर्ष केला तो कुणासाठी संघर्ष केला याबद्दलचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग त्यांनी दलित बांधवांसाठी कसा संघर्ष केला, आदिवासी बांधवांसाठी कसा संघर्ष केला, भटक्या विमुक्तांसाठी कसा संघर्ष केला आहे की नाही, दलितांच्यासाठी कसा संघर्ष केलेला आहे, ओबीसी, या सगळ्यांच्या बद्दलचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज या व्हिडिओला आपण याच ठिकाणी विश्रांती देऊया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी आता उल्लेखित केलेल्या विषयाच्या संबंधाने चिंतन करूया. तोपर्यंत आपण माझे जे काही 101 व्हिडिओ रामकृष्ण बदने या यूट्यूबवरती मी अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून पाहावेत. आणि पुढे जी मी काही गोपीनाथरावच्या संबंधानं वेगवेगळे व्हिडिओ टाकणार आहेत ते देखील आपण ऐकावेत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. हे व्हिडिओ गोपीनाथरावजींच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी श्रवण करावेत, शेअर करावेत, आवडल्यास त्याला कमेंट करावेत आणि गोपीनाथरावजींना श्रवणाच्या माध्यमातूनच आदरांजली व्हावी एवढीच अपेक्षा व्यक्त करून आज मी या ठिकाणी थांबतो.